ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर आई नसेल तर, किंवा विधवा आई असेल तर, आई वारली असेल किंवा विधवा आई असेल तर मग ओटी भरावी का? अधिक मासात जोडवी बदलताना ही चूक टाळा. ओटीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत? ही एक गुप्त वस्तू आईला आवर्जून द्यायची आहे. ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे? ओटी भरताना ही एक चूक टाळा. अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे, कोणत्या चुका करणे टाळावे, ही सर्व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील आलेला आहे. तर धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. या अधिक मासाला धोंडाचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. तर यंदा 2026मध्ये अधिक महिना आहे तर तो आलेला आहे. तर हा अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यात आध्यात्मिक उपासना भक्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा व पवित्र काळ मानला जातो. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे आणि जेव्हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्याचं हे वर्ष पूर्ण होते. तर यंदा 2026मध्ये अधिक मास म्हणजेच अधिक महिना धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो दर 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. या महिन्यात दान धर्म केल्याने अधिक पटीने फळ तुम्हाला मिळत असते. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दान करण्याचा अवश्य प्रयत्न करावा. जप आणि धार्मिक ग्रंथाचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटींनी पुण्य मिळते. तसेच अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे 353 दिवसांचे असते आणि सौरवर्ष 365 दिवसांचे असते. या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणूनच याला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना असे म्हणतात. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास असे केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढवले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणत्याही शुभकार्य किंवा विधी आहे तर ते केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती. या महिन्यात आपल्या जावयाला 33 अनारसे तसेच धोंडे दान दिले जातात आणि ती प्रथा आपल्याकडे चालू आहे. आणि म्हणून या धोंड्याच्या महिन्यात खास करून लेक आणि जावयाचा मानपान हा केला जातो. जर आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्तीही प्राप्त होते. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं आणि या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. त्यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान आणि 33 वस्तूंचं दान हे आवर्जून करावे. या अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्री हरी विष्णूंच्या नावाचा
विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील विष्णू सहस्रनाम ऐकू शकता किंवा भगवद्गीतेचं पठण करणे अत्यंत लाभदायक मानलं जातं. तसेच या अधिक मासात शक्य असेल तर एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तीर्थक्षेत्राला भेट देणे तसेच गंगा नदीसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. मित्रांनो, हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. असे जरी असले तरी या महिन्यामध्ये काही गोष्टी करणे आवर्जून टाळायच्या असतात. काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाहीत. अधिक महिन्यामध्ये विवाह करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे यासारखी शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे टाळावे. या महिन्यात या गोष्टी चुकून देखील करू नये. आता या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व हे सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे जिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे ती आपल्या आईची ओटी भरणे व तिचा मान सन्मान करणे हे देखील प्रत्येक मुलीने कर्तव्य म्हणून हे शुभ कार्य आईची ओटी भरणे हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलंच पाहिजे. आपल्या जन्मदात्या आईची ऋणांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी भगवंताकडे प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे आहे. अगदी लहानपणापासून आपली सर्व हौस, आपल्या सर्व आवडीनिवडी आपली आई जपत असते. आपल्याला लहानाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्या वाट्याला येऊ नये हा तिचा अट्टाहास असतो आणि त्यासाठी वाटेल ते ती करत असते. सर्वांपेक्षा जास्त काळजी आपली आई आपली घेत असते. तसं बघितलं तर आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. यावर प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते आणि तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंताकडे पोहोचतं असं म्हटलं जातं. आता या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती जाऊन भरू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण आपण देवीची ओटी देखील मंगळवारी आणि शुक्रवारीच भरत असतो आणि आपली आई ही देखील देवीपेक्षा कमी नाही. आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी भरू शकता. परंतु या 2 दिवशी नाही शक्य झाले तर तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कधीही भरू शकता. कोणत्याही दिवशी जाऊन तुम्ही आईची ओटी ही भरू शकता. आता तुम्ही म्हणाल हे सर्व ठीक आहे, आईची ओटी भरायची, कोणत्या दिवशी भरायची, काय करायचं हे सांगितलं. पण आता आम्हाला आई नाहीये, आमची आई वारली आहे. मग आई नसेल तर मग अशा मुलींनी कोणाची ओटी भरावी, काय करावे? तर ज्यांना आई नाहीये, ज्यांची आई वारली आहे किंवा मग विधवा आई आहे तर अशा मुलींनी ओटी कोणाची भरावी हा प्रश्न बऱ्याच जणींना पडलेला असतो की मग आम्ही कोणाची ओटी भरावी. तर बघा, आपण ज्यांना आपल्या आईप्रमाणे मानतो, मग ती आपली मावशी असेल किंवा आपली मोठी बहीणसुद्धा आपल्याला आईच्या ठिकाणी असते. तीसुद्धा आपल्या आईप्रमाणे आपली काळजी घेत असते. तर तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीची सुद्धा आई म्हणून ओटी भरू शकता किंवा मग तुमची चुलती म्हणजेच काकू काकी ज्या आईप्रमाणे तुमचं सर्व काही करतात त्यांची देखील तुम्ही आई म्हणून ओटी भरू शकता. तर आई नसेल तर मग तुम्ही तुमची चुलती, मावशी, मोठी बहीण किंवा तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या ज्या एखाद्या मावशी ताई आहेत
ज्या आईप्रमाणे तुमची सदैव मदत करता, तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम माया करतात, त्यांची देखील तुम्ही आई म्हणून ओटी भरू शकता. ओटी भरताना मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. सुनेने सासूची ओटी अजिबात भरायची नाही. कारण सासूच्या ओटीमधील पुत्र जो असतो त्याच्याशीच तुम्ही विवाह केलेला असतो. त्यामुळे तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही. एवढी गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत तर ते सविस्तर जाणून घेऊया. आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, हळदी कुंकवाचा करंडा, गजरा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा आणि यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ किंवा मिठाईसुद्धा घ्यायची आहे. आपल्या आईला ओटीमध्ये द्यायची आहे. अधिक मासामध्ये अनारशाला खूप जास्त महत्त्व आहे, ज्यामध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा कोणतीही गोड मिठाई घेतली तरीसुद्धा चालेल. अधिक महिन्यामध्ये मुलींनी आईला नवीन एखादी साडी घ्यावी. तुमच्या आईपतीप्रमाणे साडी हलकी भारी तुम्ही घेऊ शकता. तर ओटी नेमकी कशी भरावी, ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे, चला तर जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या आईला पाटावर बसवून तिला हळदी कुंकू लावायचं आहे. नंतर आईच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, तांदूळ, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीत ठेवून आईची ओटी भरायची आहे. नंतर आईच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरायची आहे. आणि ओटी भरताना आईला 33 पदार्थ जसे की 33 अनारसे, 33 रुपये किंवा 33 फळं किंवा पदार्थ आवर्जून द्यायचे आहेत. त्यानंतर आईला नमस्कार करून आईच्या अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या आईच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना हा देखील प्रश्न पडतो की आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? अविवाहित मुलगी असेल तर आईची ओटी भरू शकते का? तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित किंवा अविवाहित कोणतीही मुलगी ओटी भरू शकते. अधिक महिन्यामध्ये एक गुप्त वस्तू आहे जी तुम्हाला आपल्या आईसाठी आवर्जून द्यायची आहे आणि ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून द्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या देणे शक्य नसेल झालं तर आईला तुम्ही बांगड्या भरण्यासाठी पैसेही आवर्जून द्यायचे आहेत. अधिक मासात स्त्री आपली जोडवी बदलतात. जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकत असतात किंवा नवीन चांदीची जोडवी खरेदी करतात. अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणे किंवा जोडव्यांमध्ये भर टाकणे हे देखील अत्यंत शुभ पुण्याचं लक्षण मानलं जातं. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं मानलं जातं. स्त्रियांच्या 16 शृंगारामध्ये सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र. तर मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा दागिना येतो तो म्हणजे पायातील चांदीची जोडवी. सौभाग्यवती स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते. स्त्रियांनी पायाच्या बोटात जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सुख शांती समृद्धी येते. अखंड लक्ष्मी घरात वास करत असते. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, परंतु जोडवी करताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीचीच जोडवी असावी. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, तुम्ही खूप श्रीमंत असाल, सोन्याची जोडवी खरेदी करू शकत असाल, इतकी तुमची ऐपत असेल, तरीसुद्धा तुम्ही सोन्याची जोडवी पायामध्ये कधीच घालू नये असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं. सोन्याची जोडवी पायामध्ये चुकूनही घालू नये असे शास्त्रामध्ये सांगितलं जातं. कारण सोने हे माता महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात असं सांगितलं जातं की जेव्हा आपण जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा स्पर्श म्हणजेच आपल्या जोडव्यांचा संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी माता लक्ष्मीचं अपमान होतो.
अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे. आणि म्हणून पायामध्ये कधीही चुकूनही सोन्याची जोडवी घातली जात नाहीत. नेहमी पायामध्ये चांदीची जोडवीच घालावी. चांदी हा धातू आहे. जेव्हा आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो तेव्हा शरीरातील सौर ऊर्जेचा समतोल हा कायम व्यवस्थितपणे राखला जातो. त्याचबरोबर स्त्रियांनी पायामध्ये चांदी घालणं हे शुभ मानलं जातं. स्त्रियांच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं मानलं जातं. आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते व आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा नियंत्रित ठेवण्याचे काम जोडवी करत असतात. आणि म्हणून चुकूनही या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच जोडवी बदलताना जोडवी ही नेहमी चांदीचीच बनवावी. सोन्याची चुकूनही बनवू नये किंवा घालूसुद्धा नाही. अतिशय पवित्र आणि अत्यंत पावन पर्वकाळ असलेला हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आहे. अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच मैत्रिणींनो, जर शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही आईकडून घ्यायची आहेत. अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जसे आपण आईची ओटी भरतो त्याचप्रमाणे या पवित्र महिन्यामध्ये आईने सुद्धा आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तर ती वस्तू म्हणजे आपल्या मुलीच्या जोडव्यांमध्ये भर टाकावी. मुलीला नवीन जोडवी बनवून किंवा घेऊन द्यावी. आणि म्हणून तुमच्या आईला जर शक्य असेल तर नक्कीच आईकडून जोडवी करून घ्यायची आहेत. परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतः जोडवी केली तरीसुद्धा चालेल. भगवान विष्णूची सेवा करत असताना आपल्या शरीरात आणि मनात शुद्धता, पवित्रता आणि सात्विकता असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे या अधिक मासामध्ये तुम्ही मांसाहार करणे टाळायचं आहे. जास्तीत जास्त शुद्ध आणि सात्विक आहार, फलाहार करायचा आहे. तसेच या महिन्यात नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा मोठी मालमत्ता खरेदी करणे या गोष्टी आवर्जून टाळावं. या महिन्यात केलेले कार्य लागू होत नाही. अधिक मासामध्ये कठोर बोलणे टाळावे. अपशब्द बोलू नका. कोणाची निंदा करू नका. कोणाशी खोटे बोलू नका. कोणालाही फसवू नका. नकारात्मक बोलणे, कुणाशी वाद घालणे, भांडण करणे, तंटा करणे टाळावे. तरी या महिन्यामध्ये शांत राहावे. सकारात्मक बोलावे. मधुर भाषेचा वापर करावा. प्रत्येकाशी गोड बोलावे. अधिक महिन्यामध्ये दान करण्याचे अत्यंत महत्त्व सांगितलं जातं. या महिन्यामध्ये दान धर्माला अतिशय महत्त्व दिले जाते. त्यामुळे तुमच्या ऐपतीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये सुद्धा आवर्जून थोडंसं का होईना दान हे आवर्जून नक्की करा. मग यामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा मग तुम्ही 33 वस्तूंचं दान देखील करू शकता. मग या 33 वस्तूंमध्ये तुम्ही 33 फळं, 33 पदार्थ, 33 कोणत्याही वस्तू, 33 अनारसे किंवा 33 प्रकारची मिठाई दान करू शकता. तर हे दान करत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. तर मनामध्ये कोणताही स्वार्थ न ठेवता, कोणतीही लालसा न ठेवता हे दान शुद्ध अंतकरणाने, निर्मळ मनाने, कोणताही स्वार्थ न ठेवता निरपेक्ष भावनेने करा. तरच तुम्हाला या दानाचं फळ नक्कीच मिळेल. तर अधिक मासाचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.